स्वतः प्रकल्पग्रस्त आहे, त्यामुळे माझा लढा युनिकेम कंपनीच्या प्रशासनासोबत आहे आणि हा लढा तात्विक मुद्द्यांवर आधारित आहे. यामागे कंपनीला तसेच कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न नाही. कंपनी बंद करणे ही आमची संस्कृती नाही. उगाचच कामगारांना भडकावू नका. कामगार आमचे बांधव आहेत. मला कंपनीने दिलेली वर्क ऑर्डर कोणाच्या सांगण्यावरून थांबत असेल तर अन्यायाविरोधात आवाज उठवणे आमचे कामच आहे. राष्ट्रवादीच्या नावाखाली ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या भाजपच्या 4 जानेवारीच्या आंदोलनाला विरोध केला ते सगळेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. या दोघांपैकी एकाने तटकरे साहेब पोटावर मारतात हे जाहीररित्या वक्तव्य केले होते. जे तटकरेंच्या विरोधात होते ते त्यांचे निष्ठावंत समर्थक कसे असो तो त्यांचा पक्षाचा मामला आहे. मात्र आम्हाला आणि भाजपला कोणी नाहक डिवचत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा पुनच्च इशारा रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना दिलाय. अमित घाग पुढे म्हणाले, कंपनी प्रशासनाने जर योग्य मार्ग काढला नाही तर होणाऱ्या गेट बंद आंदोलन आणि संघर्षाला कंपनी प्रशासन जबाबदार राहील. आम्ही कायम कामगारांच्या बाजूने राहिलो आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. ज्यांना गावाने नाकारले त्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. पत्रकार परिषद ज्या झाल्या त्या अगदी दिशाहीन पत्रकार परिषद होत्या. काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनीच तटकरे साहेबांवर किती आरोप केले होते. त्यांनीच तटकरे साहेबांच्यावर आरोप करून तटकरे साहेब पोटावर मारतात असे स्वतः त्यांनीच सांगितलं होतं. आणि ते जे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांनी ही गोष्ट सांगून लोकांची दिशाभूल करू नये. मुळात आमचा लढा हा कंपनीच्या प्रशासनाशी आहे. कंपनीच्या प्रशासनाने दिलेली आम्हाला वर्क ऑर्डर ती कुणाच्या सांगण्यावरून जर थांबत असेल तर आम्ही शांत बसायचं का? कंपनी सांगतोय अमुक अमुक व्यक्तींनी सांगितलं म्हणून आम्ही तुमचं काम थांबवलं. तिथला युवा त्यांचा अध्यक्ष सांगतोय साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही काम थांबवलंय. मग जर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा कार्यकर्त्याला कामापासून थांबवत असतील तर त्यांच्यासाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर नाही तर कोण येणार? आणि तिथले आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत. आज हे ज्या पद्धतीने बोलत आहेत की यांची कामं, अरे यांची कामं किती ठिकाणी आहेत ते जरा पहा तुम्ही. आणि माझे कामगार बंधूंना देखील विनंती आहे, कंपनीने दिलेली वर्क ऑर्डर जर कोणाच्या सांगण्याने जर थांबवत असतील आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळे आमचा कंपनी बंद करणे, कंपनीला वेठीस धरणे हा कुठला आमचा भारतीय जनता पार्टीची ही संस्कृतीच नाही आहे. मुळात ह्या प्रशासनानं ज्या पद्धतीने वागलंय, आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तिथे स्थानिक भूमिपुत्र आहोत, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, बरेच लोक इथले आहेत. मग अशा लोकांना जर ह्या लोकांच्या यांचे 200 ने 250 लोक असताना अजून आम्हालाच कामं पाहिजे. ज्या लोकांनी आज दोन्ही पत्रकार परिषद तुम्ही पाहिले तर सगळे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि कोणाच्या तुकड्यांवर जगणारे लोक चमकेगिरी करण्यासाठी जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील, प्रशांतदादा ठाकूर हे अंगार आहेत. त्यांना कोण इथे येऊन रोखू शकत नाही इथे येण्यापासून. आणि जर कंपनी प्रशासनाने वेळेवर याच्यावर जर मार्ग काढला नाही तर संघर्ष आटायला आणि मग हा होणारा मोर्चा याला सर्वस्वी जबाबदार हा कंपनी प्रशासन राहणार आहे. त्यामुळे हा मोर्चा होणारच. परंतु मोर्चा होऊ नये असं जर कंपनी प्रशासनाला वाटत असेल तर यातून त्यांनी मार्ग काढला पाहिजे. जर कामगार बंधूंवर ज्या वेळी अन्याय झालाय त्यावेळी अमित घाग कामगारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. मग तुम्ही एलपीचं आंदोलन आठवत असाल, तुम्हाला युनिकेमच्याच कंपनीतल्या कामगारांसाठी जेव्हा अन्याय झाला तेव्हा अमित घाग उभा राहिलेला आहे. पेप्सी कंपनी जेव्हा इथून मशिनरी नेत होते, कामगारांना काढत होते, तेव्हा हे कुठे गेले भाग्यविधाते. त्यामुळे कोणी लोकांना असं भासून कंपन्या बंद करायला हे आलेत, लोकांचे कामं काढायला आलेत. आम्ही लोकांची कामं कधी काढली नाहीत. या MIDC मध्ये कोणाची किती काम आहेत, काय काम आहेत आणि कोणी वेठीस धरलाय हे सगळ्यांना माहित आहे. वेठीस आम्ही धरलाय नाही. हे जो 2 काल ज्यांनी इंटरव्ह्यू दिले ना प्रेस कॉन्फरन्स, त्यांनीच वेठीस कंपनीत धरलाय. जर त्यांनी समजून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. त्यामुळे माझी कंपनी प्रशासनाला हात धरून विनंती आहे की ही वेळ येऊन देऊ नका. आमच्या आमदारांनी जर 7 तारखेला आपल्याला पत्र दिलाय, 7 तारखेला इशारा दिलाय, आज तारीख किती आहे? जर एखाद्या आमदाराने तुम्हाला पत्र दिल्यानंतर जर त्याच्याकडे तुम्ही जर हे करत नसाल तर मग आम्ही ही भूमिका घेणार नाही तर कुठली भूमिका घेणार? त्यामुळे ज्यांची उंची, हे बघा, शरीरावर जाऊ नका. उंची कार्यातून आणि त्याच्या कामातून होत असते. ज्यांना गावात नाकारलं ना त्याने आम्हाला उंचीच्या ही गोष्टी शिकू नये. बरं आहे ना? त्यामुळं हा मोर्चा हा 4 जानेवारीला होणार. हा आमचा लोकशाही पद्धतीचा मोर्चा आहे. कामगारांनी
कृपया करून गैरसमज करून घेऊ नये. आम्हाला कंपनी बंद करणे, कामगारांना उपासमारी आणणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. आमच्या गावातल्या, आमच्या एरियातले लोक तिथे आहेत. पण कंपनी जर कोणाच्या सांगण्यावरून बंद करत असेल ना आमचं काम, तर ते आम्ही खपून घेणार नाही. हा आमचा इशारा आहे. बघा, पहिल्यांदा मी सांगतोय, माझी पत्रकार परिषद परवा झाली, तुम्ही नीट ऐकली असेल तर त्यातून तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मी माझी वर्क ऑर्डर दाखवली, कंपनीने मला काम स्वतःहून दिलं. वर्क ऑर्डर दिल्यानंतर 1 महिना मी काम केल्यानंतर कोणाच्या सांगण्याने तो काम माझा बंद केला जात असेल, तर मग ज्यांनी सांगितलंय त्यांना बोलल्यावर काय चुकीचं बोललो मी? तुम्ही जर आमच्या सेफ्टीवर पाय ठेवला नसतं तर आम्ही तुमच्यावर बोललोच नसतो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी काम करू, सहयोगी पक्ष बोलता तुम्ही, मग सहयोगीच्याच जर पक्षातल्या कार्यकर्त्याला काम मिळत असाल, तो काम तुम्ही बंद करायला येत असाल, तर मग आमची भूमिका काय असली पाहिजे? आणि कामगारांना समोर घेऊन हे सगळी कालचे आजचे जे पत्रकार परिषद सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे. कामगारांचं ह्यांना कामगारांचं काय पडलंय नाही. सुदर्शन मध्ये कॉन्ट्रॅक्टच्या लोक, बीएससी लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतात, कोण काय बोलतोय? आज तिथल्या केमिकल इंजिनियर असतील, इंजिनियर लोक असतील, ग्रॅज्युएट लोक असतील, त्यांना कंत्राटी पद्धतीवर काम करायला लागतंय. हे फक्त आम्ही चौकात बोललेलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देतोय. आज हे बोलतात स्थानिक आहेत, स्थानिक आहेत, स्थानिक आहेत. बघा तुम्ही स्टाफमध्ये जाऊन किती ठिकाणी कंपनीमध्ये स्टाफमध्ये सगळे बाहेरचे लोक भरले जातात. महाराष्ट्रातले असतील पण परंतु जिल्ह्याबाहेरचे लोक भरले जातात आणि ते आपण सहन करतोय का? तर ह्यांना कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून. त्यामुळे ह्याने आम्हाला शिकू नये की आम्ही कामगारांचं नुकसान करायला चाललोय. आणि कामगारांचं नुकसान हे भारतीय जनता पार्टी, कंपन्या बंद करणे हे भारतीय जनता पार्टी संस्कृतीच नाही आहे. कामगारांचं आम्ही नुकसान करणारच नाही. परंतु कंपनी प्रशासन आहे, या कंपनी प्रशासन जर कोणाचं ऐकून जर आमचं काम बंद करत असेल आणि कोणाला घाबरून जर असा भूमिका करत असेल, तर आम्ही पण काय चीज आहोत हे त्या आंदोलनात कंपनी प्रशासनाला दाखवायचं आहे. आम्हाला कामगारांशी कुठला संघर्ष करायचा नाही. आणि कामगारांना देखील माहित आहे, जर कंपनीने तुमच्या आम्हाला वर्क ऑर्डर दिली तर त्यांना द्यायचं नव्हतं, द्यायची नाही ऑर्डर. आणि मग वर्क ऑर्डर दिल्यानंतर कोणतरी त्यात हस्तक्षेप करतंय, कोणाचे तरी काम कोणतरी सांगतोय की मी पक्ष सोडतोय, कोणतरी आरोप करतोय आणि त्याच्या बऱ्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी जर हे आमचं काम बंद करत असतील तर आम्ही कशाला खपून घेऊ? संबंध त्यांचा आमने सामने याचा. आमचा लढा कंपनी प्रशासनाशी आहे. त्यांना जर अंगावर घ्यायचं आहे ना, तर आमच्या अंगावर तर आम्ही शिंगावर घेऊच. आम्ही संघर्षाला घाबरत नाही. असे बरेच संघर्ष आम्ही केलेले आहेत. आणि कोण आम्हाला धमकी देणार? हे दुसऱ्यांच्या तुकड्यावर जागणारे आम्हाला धमकी देणार. आम्ही लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन करणार आहोत. आदरणीय प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार धैर्यशीलदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि हा आंदोलन करण्याची वेळ ज्या प्रशासनाने आणले, कंपनी प्रशासनाने, त्यांना अजून माझा इशारा आहे, अजून वेळ गेली नाही. तुम्ही यात मार्ग काढा, तर हे गोष्ट होणार नाही. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने कोणाचं ऐकून जर ही वेळ आणत असाल तर आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही. या धमक्या देणारे आहेत ना, हे कोणाच्या तुकड्यावर जागणं आणि पाठवून फोन करतात. हे सगळे आहेत ना, पाठवून फोन करतात नंतर. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.